हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. चला, आज आपण लेसन नंबर, जो शेवटचा लेसन आहे आपला 16, प्रिपरेशन फॉर अल्जिब्रा. खूप महत्त्वाचा लेसन आहे आणि ह्याच्या पुढचं तुम्हाला आता अल्जिब्रा तुमचं सुरू होणार आहे. म्हणजे 6 स्टँडर्ड करता 7 अप टू 10 स्टँडर्ड, त्याच्या पुढे सुद्धा अल्जिब्रा तुमचं सुरू होणार. तर हे बेसिक आहे एकदम, त्यामुळे एकदम इझी आहे आणि समजायला एकदम सोपं आहे. त्याचा पहिला बघा टॉपिक आहे इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजे काय? Whenever we add, subtract, multiply or divide two numbers, the answer we get is always another number. For example, when we add 5 and 3, we get the number 8. We write it as 5 plus 3 is equal to 8. बराबर. Similarly, 13 minus 6 is 7. 12 divided by 4 is 3. 9 into 1 is 9. Now let us think about this another way. Suppose that by performing a mathematical operation on two numbers, we have obtained the number 12. Let us find the pairs of such numbers. They could be 6 plus 6, 15 minus 3, 6 into 2, 24 by divided. म्हणजे या सगळ्याचा आन्सर काय येतं? 12 येतं. So when we want to say a number obtained by adding 6 and 6, it is easier to express it by using the brackets like 6 plus 6. ठीक आहे. 15 minus 3 आपण कसं म्हणणार? A number obtained by subtracting 3 from 15. 6 into 2 कसं म्हणणार? Means a number obtained by multiplying 6 by 2. And 24 divided by 2, a number obtained by dividing 24 by 2. My arrangements like this are called expressions. The value of each of these expression is 12. प्रत्येकाचा आन्सर काय शेवटी? 12. So which means all these expressions are equal to each other. ठीक आहे, म्हणजेच काय म्हणणार आपण त्याला? इक्वॅलिटी. We can also write this as 6 plus 6 is equal to 15 minus 3. दोन्हीचा आन्सर सेमच आहे. 6 plus 6 is equal to 24 by 24 divided by 2. दोन्हीचा आन्सर सेमच आहे. ठीक आहे, म्हणजे मग हे एक्सप्रेशन आपण कसे करणार? मध्ये त्याचे इक्वल टू साईन लिहिणार आणि ह्याला काय म्हणणार आपण? इट्स कॉल्ड ॲन इक्वॅलिटी. सो 5 plus 3 and 9 minus 1, म्हणजे 9 into 1 is equal to 9 are also इक्वॅलिटीज. मग आता आपण प्रॉब्लेम सेट 54 सॉल्व्ह करूयात. पहिला बघा प्रश्न काय विचारलाय. युझिंग ब्रॅकेट्स राईट 3 पेअर्स ऑफ नंबर्स हुज सम इज 13 and use them to write the 3 equalities. आता आपल्याला असे दोन नंबर ऍड करायचे की ज्याचं ऍडिशन, म्हणजे सम म्हणजे काय ऍडिशन, त्याचं ऍडिशन 13 येईल. तर एक पेअर आपण लिहूयात. फर्स्ट पेअर कुठली लिहूयात? 10 plus 3. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी पेअर आपण लिहूयात. काय लिहूयात? 9 plus 4. आणि तिसरी लिहूयात, 3 पेअर लिहायला सांगितल्या आहेत ना, 6 plus 7. ठीक आहे, 6 plus 7. ह्या 3 पेअर झाल्या. आता इक्वॅलिटी, यूज देम टू राईट 3 इक्वॅलिटीज. 3 इक्वॅलिटी आपल्याला राईट करायच्या आहेत. सो इथे लिहून घेऊ आपण इक्वॅलिटी. सो पहिलं काय येणार आहे बघा इक्वॅलिटी. 10 plus 3 इज इक्वल टू 9 plus 4 आपण लिहू शकतो. बरोबर. दोन्हीचा आन्सर काय आहे? 13च आहे. त्याच्यानंतर दुसरी इक्वॅलिटी आपण काय लिहू शकतो? 9 plus 4 इज इक्वल टू 6 plus 7. बरोबर. दोन्हीचा आन्सर 13च आहे. आणि थर्ड लिहू शकतो आपण 10 plus 3 इज इक्वल टू 6 plus 7. ठीक आहे, म्हणजे हे झालं 3 इक्वॅलिटीज लिहून. सगळ्याचे आन्सर सेम आहे म्हणून आपण मध्ये इक्वल लिहू शकतोय. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा. फाइंड 4 पेअर्स ऑफ नंबर्स, 1 फॉर इच ऑफ ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन दॅट मेक द नंबर 18. राईट दिस इक्वॅलिटीज फॉर इच ऑफ देम. आता आन्सरमध्ये काय येईल बघा. आपल्याला असं करायचं आहे की ॲडिशन पण 2 नंबरची 18 आली पाहिजे, सबट्रॅक्शन पण 18 आलं पाहिजे, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पण 18 आलं पाहिजे. आता पहिलं आपण ॲडिशनचं लिहूयात. 9 plus 9. ठीक आहे. त्याच्यानंतर सबट्रॅक्शनचं काय होईल बघा. 20 minus 2. मल्टिप्लिकेशन 9 into 2 is 18. आणि डिव्हिजन काय होईल? 36 divided by 2 म्हणजेच 18. आता आपल्याला काय करायचं आहे? राईट द इक्वॅलिटीज फॉर इच ऑफ देम. आता इक्वॅलिटीज लिहायच्यात. मध्ये आपण कशा लिहिणार? इक्वॅलिटीज. फर्स्ट इक्वॅलिटी काय येईल आपली? 9 plus 9 इज इक्वल टू 20 minus 2. हे लिहू शकतो आपण. सेकंड 20 minus 2 इज इक्वल टू 9 into 2. बरोबर. त्याच्यानंतर थर्ड येईल 9 into 2 इज इक्वल टू 36 divided by 2. आणि अजून एक आपण असं लिहू शकतो. जरी हे असं नाही लिहिलं तरी आपण अजून एका पद्धतीने लिहू शकतो. 9 plus 9 इज इक्वल टू 20 minus 2 इज इक्वल टू 9 into 2 इज इक्वल टू 36 divided by
2, कारण या सगळ्याचा आन्सर काय आहे 18च आहे. त्यामुळे हे तुम्ही डायरेक्ट असं पण लिहू शकता किंवा असंही लिहू शकता. चला, इथे आपला प्रॅक्टिस सेट 54 संपलेला आहे. तर पुढचा त्याचा प्रॉब्लेम सेट मी लवकरच घेऊन येईल. मला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. ह्याच्या आधीचे व्हिडिओ तुम्हाला 5th स्टँडर्डच्या प्लेलिस्टमध्ये मिळतील, ते नक्की बघा. थँक्यू.